Dear students, today we start the next numericals from the rotational motion. याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बेटा आपण 42 नंबरपर्यंतचे न्यूमरिकल्स आपण लर्न केले होते. आता 43 नंबर खूप मोठा टॉपिक आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. न्यूमरिकलची संख्या खूप आहे, फॉर्म्युले जास्त आहेत, म्हणून खूप न्यूमरिकल्स आपल्याला याच्यावरती स्टडी करावं लागेल. फ्लायव्हील म्हणजे काय असते? डिस्क असे इन द फॉर्म ऑफ सॉलिड सर्क्युलर व्हील ऑफ मास m इज इक्वल टू किती 72 kg, रेडियस कैपिटल R 0.5 and it makes how many revolutions frequency 70 divided by 60 म्हणजे 7/6 RPS. बरोबर आहे. हां, आता पुढे बेटा देन द एनर्जी ऑफ रिझोल्यूशन इज. आता एनर्जी ऑफ रिझोल्यूशन म्हणजे कोणती एनर्जी? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. हां, आता याचं फॉर्म्युला सांगा. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आपल्याला? के ई इज इक्वल टू 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर. अलग लक्षामध्ये. आता डिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला? I इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. बरोबर आहे. आणि ओमेगा इज इक्वल टू 2πn. ऑलरेडी आपण लर्न केलं आहे. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी जे असेल. आता तुम्हाला n दिलेला आहे. फॉर्म्युला इथं किती आहे? ओमेगा आहे. तर n दिला असेल तर ओमेगाच्या जागी n ची किंमत म्हणजे 2πn ठेवा बेटा. कसा होतो फॉर्म्युला सांगा? 1/2 I ची किंमत mr स्क्वेअर बाय 2 इंटू आता 2πn 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आणि n स्क्वेअर. आलं का लक्षात? याला फॉर्म्युला मॉडिफाईड केलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे आपण इथं मॉडिफाईड केला. आता 2 इंटू 2 4, हे 4 आणि हे 2 आणि 2 कॅन्सल झालं बेटा. आणि इथं जे असेल m किती मास 72, रेडियस किती आहे 0.5चा स्क्वेअर 0.25 इंटू पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअरची किंमत आपण नियरली 10 घेऊया. आणि n स्क्वेअर म्हणजेच 7 डिवायडेड बाय 6चा स्क्वेअर. 7 डिवायडेड बाय 6चा स्क्वेअर. हां, दॅट इज इक्वल टू हे किती आलं 72 इंटू 0.25 इंटू 10 इंटू 49 डिवायडेड बाय 36. खरं तर पाय स्क्वेअरची किंमत ॲप्रॉक्सिमेटली 10 घेण्याच्या ऐवजी 22/7 इंटू 22/7. आपल्याला माहीत आहे पायची किंमत किती आहे बेटा? हे 22/7 जी पायची किंमत तुम्हाला नेहमी वापरतात त्याचा स्क्वेअर आहे. कशामुळे मी असं घेतलं? कारण हे 49 आणि हे कॅन्सल होत चाललेलं आहे. आणि किती येतं 36 दुणे 72 म्हणजे सिम्प्लिफिकेशन कॅन्सल होत चाललेलं आहे सर्व. म्हणून इथं आलं 25 दुणे 50 0.5 इंटू 22 इंटू 22. आलं का? पहा कॅल्क्युलेशन किती सिम्पल झाले. आता हे किती 0.5 म्हणजे अर्ध. आता हाफनं म्हणजे 11 इंटू 22. आलं का लक्षात? 0.5 म्हणजे 1/2. 1/2नं 22ला कॅन्सल केलं तर 11 इंटू 22 इज इक्वल टू 22 एक 22ला 2 हातचे 2 22 एक 22 आणि 2 किती झाले 24. तर 242 जूलमध्ये याच्या जवळचा आन्सर 240 की त्याला मिळतं इथं 240 नियरली तुम्हाला जे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं कॅल्क्युलेशनसुद्धा अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीनं सॉल्व केलं तर न्यूमरिकल सहज लक्षात येतो. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल पहा बेटा
हा जो न्यूमरिकल तुमच्या पुढे इथं ठेवलेला आहे हा न्यूमरिकल इथं 44 नंबर वाचा बरं काळजीपूर्वक. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए फ्लायव्हील. रेडियस ऑफ गायरेशन काय सिम्बॉल के ऑफ ए फ्लायव्हील इज 3/π मीटरमध्ये अँड इट्स मास m is equal to 1 kg. If the speed of the flywheel, flywheel म्हणजे डिस्क is changed from म्हणजे फ्रिक्वेन्सी n1 is equal to 20 rpm म्हणजे डिवाइड बाय 60 1/3 rps. 2 किती दिले बेटा इथं n2 is equal to 60 डिवाइड बाय 60 इज इक्वल टू 1 rps. rpm रिव्होल्यूशन पर मिनिट असेल तर त्याला कन्व्हर्ट करून घ्या रिव्होल्यूशन पर सेकंद. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट काय आपल्याकडे फ्रिक्वेन्सीचं SI युनिट जे आहे कोणत्या सिस्टीममध्ये MK सिस्टीम SI सिस्टीममध्ये RPS आहे. चला आता तर विचारलेलं आहे काय आपल्याला वर्क डन इज टू बी कॅल्क्युलेट आणि आपल्याला वर्क डन म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी बेटा. पटकन आपल्याला W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज Ke2 मायनस Ke1. वर्क डन बरोबर चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता बेटा 1/2 I ω2² मायनस 1/2 I ω1² कॉमन काढा इथं 1/2 I कॉमन काढा 4π² n2² minus 4π² n1² and that is equal to 1/2 into I into 4π² into n2² minus n1² that is equal to 1/2. आता मोमेंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्सिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन I इज इक्वल टू mk² घेतो. इथं घेतलं बेटा m आणि k² किंमत जी असेल तर k² इंटू 4π² इंटू n2² मायनस n1² दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू मास 1 k² रेडियस ऑफ गायरेशन के म्हणजे 3 डिवायडेड बाय 9 त्याचा स्क्वेअर 3 डिवाइड बाय पाय. इथं जी व्हॅल्यू दिलेली आहे 3चा स्क्वेअर 9 आणि इथं π² इंटू 4π² इंटू n2 म्हणजे किती 1चा स्क्वेअर 1 मायनस 1/3चा स्क्वेअर 1/9 π² कॅन्सल. हे 2 या 4c कॅन्सल. किती आलं बेटा 9 2 18 इंटू 9 मायनस 1 डिवाइड बाय 9 लसावी काढला. किती आलं लसावी आला 9 म्हणजे 9 मायनस 1 भागिले 9. आता हे 9 इथं 18ला कॅन्सल केलं 9 2 18 तर वर्क डन इज इक्वल टू 2 इंटू किती 8 अँड दॅट इज इक्वल टू 16 जूल. वर्क डन बरोबर आहे किती आलं 16 जूल. कॅल्क्युलेशन फार सिंपल आहेत. फक्त आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की कॅन्सलेशन कशा पद्धतीनं करायचा योग्य वेळी फॉर्म्युला किमती ठेवत जायचं. वर्क डनचा फॉर्म्युला जो आहे वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी हा फॉर्म्युला तुम्ही आठवला आणि आयची किंमत mk² ठेवून टाकलात. आयची किंमत mk² ठेवलात आणि ओमेगा इज इक्वल टू 2πn जो अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण सॉल्व केलेला आहे ओमेगा इज इक्वल टू 2πn. आता ω2² मायनस ω1² म्हणजे 4π² n2² मायनस 4π² n1² आणि अशा पद्धतीनं हे न्यूमरिकल इथं सॉल्व करत जायचं आणि न्यूमरिकल आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय येतं W इज इक्वल टू 16 जूल म्हणजे वर्क डन. हा एक न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केला. हां आता चला पुढे 45 नंबरचा जो न्यूमरिकल आहे तो सिंपल न्यूमरिकल आहे.
रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज ई, म्हणजे कायनेटिक एनर्जी जी असेल E1 इज इक्वल टू ई म्हणतो. इन अब्सेन्स ऑफ टॉर्क, म्हणजे टॉर्क 0 असेल, द मास ऑफ द बॉडी इज हॉल्ड. M2 is equal to 1/2 times M1 and radius of gyration is double. K2 is equal to 2 times K1. Its rotational kinetic energy E2 बरोबर काढा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी E2 बरोबर काढा. नो टॉर्क ॲक्ट्स ऑन ए बॉडी. बॉडीवरती कुठलाच टॉर्क ॲक्ट केलेला नाही. तर बेटा काय फॉर्म्युला, E इज इक्वल टू नो टॉर्क ॲक्ट्स ऑन ए बॉडी म्हणजे टॉर्क 0 आहे. दॅट इज कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम 1/2 L² अपॉन I. हा फॉर्म्युला आहे बेटा. नो टॉर्क ॲक्ट्स, बेसिक फॉर्म्युला तुमच्या लक्षात येतो. E इज इक्वल टू 1/2 I ω². आयनं मल्टिप्लाय केलं, आयनं डिवाइड केलं. I इंटू ओमेगा म्हणजे L आहे, L² डिवायडेड बाय I. हां, आता इथं काय करायचं, नो टॉर्क ॲक्ट्स, जर टॉर्क ॲक्ट नसेल तर L कॉन्स्टंट असतो आणि L कॉन्स्टंट असेल तर काय आलं, हा E1 असेल तर इथं I1 आणि दॅट इज इक्वल टू L² डिवाइड बाय 2 इंटू M1 K1². I इज इक्वल टू MK² आणि E2 सिमिलरली E2 इज इक्वल टू L² डिवाइड बाय 2 टाइम्स M2 K2. म्हणजे L कॉन्स्टंट आहे. नो टॉर्क ॲक्ट्स म्हणलं तर L शुड बी कॉन्स्टंट अँड देअर फोर E2 बाय E1 इज इक्वल टू, हां सांगा बेटा काय येतं, M1 K1 डिवायडेड बाय M2 K2. ठेवा, किमती ठेवा. आता M1 ॲज इट इज, K1 ॲज इट इज. आता M2ची किंमत किती म्हणलेलं आहे, 1/2 टाइम्स M1 आणि K1ची किंमत 2 टाइम्स K1. K2च्या ठिकाणी 2 टाइम्स. हे इथं कॅन्सल, हे M1 कॅन्सल, K आणि K कॅन्सल, म्हणजेच काय आलं 1. काय आलं 1 आलं. तर E2 इज इक्वल टू E1 आणि E1ची किंमत E दिलेला आहे. म्हणजे तुमचा हा न्यूमरिकल अशा पद्धतीने सॉल्व करा. इथं जर नो टॉर्क ॲक्ट असेल तरच हा फॉर्म्युला, आणि टॉर्क ॲक्ट होत असेल तर डायरेक्टली 1/2 I ω² घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीने तो वेगळा प्रॉब्लेम होतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला सॉल्व आपल्याला करता येऊ शकत नाही. म्हणून बेसिक फॉर्म्युल्याकडे जायचं आणि मग कन्सेप्ट काय सांगतो, नो टॉर्क ॲक्ट्स ऑन इट मीन्स L मस्ट बी कॉन्स्टंट. वाटल्यास इथं मी लिहितो तुम्हाला लक्षात येण्यासाठी, इफ नो टॉर्क ॲक्ट्स ऑन द बॉडी, no torque acts on the body, then L is constant. If no torque acts on the body, then L is constant, that is conservation of angular momentum, that is L is constant. And if L is constant, then E1 inversely proportional to I1 आणि I1 ची किंमत I इज इक्वल टू MK² आहे ना. येस, I इज इक्वल टू MK² आहे बेटा इथं. मग इथंही K² येईल, इथंही स्क्वेअर येईल, इथंही स्क्वेअर येईल आणि या ठिकाणी काय येईल K² आणि इथं 4 येईल. या 2नं कॅन्सल केलं तर 2 येईल. म्हणजे इथं येतं बेटा 1/2. म्हणजे E1/2 येतं आणि E इज इक्वल टू 1/2. हे इथं दिलेलं आहे, हा नाही आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम काय आला तर E2 इज इक्वल टू E1 डिवायडेड बाय 2. करेक्ट करून घ्या व्यवस्थितशीर. परत एक वेळेस तुम्हाला सांगतो, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, म्हणजे E1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू I1 आणि I1ची किंमत काय 1/2 MK², M1 K1².
आणि E2 बरोबर आहे ते काय येतं 1/I2 दॅट इज 1/m2k2 आलं ना लक्षात m2k2 आणि या दोघांचा रेशो E2/E1 घेतलात तर हे स्क्वेअर आहे ते लक्षात घ्या. बाकी कॅल्क्युलेशन व्यवस्थिशीर करा तर E2 = E1/2 आणि जर चुकून तुम्ही स्क्वेअर नाही घेतलात आपण सुरुवातीला केल्यासारखं तर तोही ऑप्शन इथं ई दिलेला आहे. म्हणजे एवढं प्रॉब्लेमला काळजीपूर्वक लक्ष देऊन सिन्सिअरली सॉल्व करावं लागेल तरच तो रिझल्ट येतो बेटा. आता यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल तुमच्या पुढे दिसतोय. हां प्रॉब्लेम नंबर 46 नंबरचा बेटा. चला बरं ट्राय करा. 46 काय सांगतो आपल्याला अ फ्लायव्हील रोटेटिंग अबाउट ए फिक्स्ड ॲक्सिस हॅज ए कायनेटिक एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी जे असेल अबाउट द गिवन ॲक्सिस E1 = 360 जूल. वेन इट्स अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा किती दिलेला आहे 30 रेडियन पर सेकंड. देन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फ्लायव्हील अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन विल बी आणि आपल्याला काढायचं आहे बेटा I बरोबर काढायचं आहे. चला डायरेक्ट फॉर्म्युला आठवा. काय एनर्जीचा फॉर्म्युला E = 1/2I ओमेगा स्क्वेअर अँड देअरफॉर I = 2 times E divided by ओमेगा स्क्वेअर दॅट इज 2 × E किती आहे 360 डिवायडेड बाय 30 × 30. तर हे 0 कॅन्सल झाला. याला इकडे 3 × 1 3 2 6 आणि मग परत इथं 3 × 3 3 चौक 12 आणि इथं आलं बेटा आहे 4 2 8 4 2 8 भागिले 10 म्हणजेच किती आलं हे 0.8 kg/m². कॅल्क्युलेशन व्यवस्थित घ्या. 2 × एनर्जी 360 डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर म्हणजे 30 × 30 2 वेळेस लिहायचं. हे 0 कॅन्सल करा. ह्या 3 कॅन्सल केल्यानंतर 12 येतं आणि परत 3 12ला कॅन्सल केलं 4 येतं. 4 × 2 8 डिवायडेड बाय हे 10 इथला 0 असलेला आणि मग 0.8 kg/m². एनर्जी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो आला 0.8 kg/m². अशा पद्धतीनं न्यूमरिकल्स जे असतील ते अत्यंत व्यवस्थित सॉल्व करायचे बेटा. मग प्रत्येक न्यूमरिकल अगदी सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्ही सॉल्व करायचं. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल हे जे न्यूमरिकल असतील हे पूर्ण न्यूमरिकल तुम्हाला आता नेक्स्ट हां आता पहा बरे 47 नंबरचा न्यूमरिकल बेटा. 47 काय दिलेलं आहे न्यूमरिकलमध्ये वाचा. अ डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया I सिम्बॉल 9.8/π² इज रोटेटिंग ॲट. आता बेटा ह्याची फ्रिक्वेन्सी जी असेल ती N1 = 600 डिवायडेड बाय 60 RPMमध्ये दिलं आहे. RPS करा हे 10 RPSमध्ये येतं. ए फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन चेंजेस फ्रॉम 600 to 300 म्हणजे कमी झाले फ्रिक्वेन्सी. 300 डिवायडेड बाय 60 म्हणजेच किती आलं 5 RPS. देन वर्क डन इज टू बी कॅल्क्युलेट. आत्ताच आपण एक न्यूमरिकल सॉल्व केलेला तुम्हाला आठवत असेल. कोणता बेटा वर्क डन इज = चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन तर बेटा वर्क डन बरोबर चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे Ke2 - Ke1 इज = 1/2I ω2² - ω1². आता ओमेगा इज = 2πN फॉर्म्युला आहे अँड दॅट इज = 1/2 I × 4π² N2² - 4π² N1² अँड दॅट इज = 1/2 आयची किंमत 9.8/π² ठेवा आणि इथं 4π² कॉमन काढा. या दोन्हीमध्ये
4 पाय स्क्वेअर आहे कॉमन काढलं आणि n2 स्क्वेअर किती भेटा इथं 25 5चा स्क्वेअर हे 5 आहे ना याचा स्क्वेअर मायनस n1 10 आहे 10चा स्क्वेअर 100. आता हे पाय स्क्वेअर आणि हे पाय स्क्वेअर कॅन्सल हे 2 4c कॅन्सल आपल्याला काय आलं इथं 9.8 इंटू 2 इंटू आणि इथं मायनस किती आलं 75 100 मायनस 25 म्हणजे 75 आलं. आता बेटा 75 याला परत आता 9.8 इंटू 150 हे मायनस म्हणजे मोशन रिटार्ड होत आहे त्याला दुसरा काही अर्थ नाही. आता याचं प्रॉडक्ट घ्या किती 15 × 120 शून्य ह्याचे किती आले 12 15 × 9 135 आणि 12 147. आपल्याला आला किती बेटा आहे 1470 1470 म्हणजे 67 त्याच्या जवळपास आला ॲप्रॉक्सिमेट 1470 म्हणजे हे किती आहे 1470 आणि 1467 जे जवळ असेल त्याचं आपण टिक करायचं म्हणजे राऊंडअप करायचं रिझल्ट इज 1467. तर अशा टाईपचा हा न्यूमरिकल आपण इथं लर्न केला बेटा. चला आता पुढे न्यूमरिकल जो असेल बरं कोणता न्यूमरिकल आहे आता तर आता न्यूमरिकल 48 नंबर ट्राय करा वाचून घ्या. अगदी सिम्पल न्यूमरिकल आहेत फॉर्म्युलेट टाकल्या किमती येणार आहे. अ सर्क्युलर डिस्क ऑफ मास आता डिस्कचं मास किती कॅपिटल M इज इक्वल टू 0.41 kg and radius capital R is equal to 10 meter. Rolls without slipping with a velocity V is equal to 2 meter per second. Then total kinetic energy of the disk is. आता total kinetic energy म्हणजे rolling kinetic energy of the disk. हां चला बेटा आता काय येतं kinetic energy of rolling is equal to 1/2 mv स्क्वेअर 1 + k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आठवतो का फॉर्म्युला आपण बरेचसे न्यूमरिकल या फॉर्म्युल्यावरचे सॉल्व केलेले आहेत. बॉडी कोणती म्हणलेली आहे आपल्याला इथं डिस्क असं म्हणलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि डिस्कचा फॉर्म्युला k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर फॉर डिस्क इज कोइफिशियंट ऑफ mr स्क्वेअर. फॉर्म्युला येतो mr²/2 म्हणजे 1/2 k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअरची किंमत आहे. तर ठेवा आता इथं 1/2 मास किती आहे बेटा 0.41 आणि v स्क्वेअर 2 × 2 म्हणजे 4 इंटू 1 + k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअरची किंमत 1/2 अँड दॅट इज हिअर 2 इथं झालं दॅट इज इक्वल टू 0.41 × 2 इंटू 3/2 हे 2 2 कॅन्सल 3 न मल्टिप्लाय केला 3 × 3 4 × 3 12 तर 1.23 जूल 1.32 जूल इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. चला बेटा आता यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल पुढचा जो न्यूमरिकल असेल कोणता न्यूमरिकल आहे इफ द अँग्युलर मोमेंटम of rotating body about a axis increases by 10% म्हणजे बेटा अँग्युलर मोमेंटमचं सिम्बॉल L इन्क्रीजेस बाय 10% म्हणजे 1.1 L1. 10% वाढ झाली 1.1 20% वाढ झाली 1.2 30% वाढ झाली 1.3. तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस बाय Ke2/Ke1 हा रेशो अगोदर काढा नंतर इन्क्रीज. हां सांगा आता कोणता फॉर्म्युला आहे आपल्याला कायनेटिक एनर्जी दॅट इज Ke2/Ke1 आत्ताच आपण लर्न केलेला L2² अपॉन L1² इंटू I जो असेल तो कॅन्सल होता म्हणजे बेसिक फॉर्म्युला 2I येतो आणि हे भागिले उलटून गुणिले 2I कॅन्सल झाला
म्हणजे इथं लिहितो तुमच्या लक्षात येण्यासाठी L²/2 आहे. फक्त अँग्युलर मोमेंटम दिले, मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट आहे त्याच ॲक्सिसची असल्यामुळे तो कॅन्सल झाला. आता L2ची किंमत 1.1 L1 डिवाइड बाय L1चा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 1.21. आता Ke2 अपॉन Ke1 is equal to 1.21, that is Ke2 minus Ke1 upon Ke1 is equal to 1.21 minus 1 is equal to 0.21 आणि 0.21 असेल तर डेल्टा Ke upon Ke is equal to 21%, increases by 21%. आता इन्क्रीजेस बाय म्हटलं तर ओरिजिनल काढून टाकायचं, म्हणजे या इक्वेशनमध्ये दोन्ही साईडला -1 ॲड करायचं, म्हणजे सुरुवातीची इनिशियल क्वांटिटी आहे ती त्या ठिकाणी काढून टाकायची आणि ती क्वांटिटी काढून टाकलं तर राहिलेली क्वांटिटीचं पर्सेंटेज चेंज येतं आणि हे पर्सेंटेज चेंज इथं आपण वर्कआउट केलेलं आहे मॅडम. चला आता त्यानंतर पुढे न्यूमरिकल. नेक्स्ट 50 नंबर. A flywheel of moment of inertia I is equal to 0.32 kg meter square is rotated steadily at ओमेगा दिलेला आहे तुम्हाला 120 रेडियन पर सेकंद आणि पॉवर इज इक्वल टू 50 वॅट. इलेक्ट्रिक मोटर. देन द व्हॅल्यू ऑफ द frictional torque opposing rotational, value of frictional torque opposing the motion. हां काय बेटा, आता पॉवर इज इक्वल टू काय येतं, पॉवर P फॉर्म्युला पॉवर P इज इक्वल टू टो इंटू ओमेगा. कसा आला लक्षात येतं का, लिनियरचा तुम्हाला इथं यायला पाहिजे. P इज इक्वल टू F.V हे दो. तसं हे लिनियरमध्ये फोर्स इक्वॅलंट टू टॉर्क, रोटेशनलमध्ये लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी. तर पॉवर इज इक्वल टू टो इंटू ओमेगा. तर बेटा टो आपल्याला काढायचा आहे पॉवर अपॉन ओमेगा. पॉवर किती दिले तुम्हाला 50 वॅट. ओमेगा किती दिले तुम्हाला 120. हे 0 कॅन्सल. इथं पॉईंट घेतला 50 बार चौक 48 किती उरले 2 20 आणि ॲप्रॉक्सिमेटली 0.42 न्यूटन मीटर. म्हणजे एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, फॉर्म्युला आपल्याला योग्य वेळी आठवलं पाहिजे. लिनियर आणि अँग्युलरचं इथं आपण इक्वेट केलेलं आहे. लिनियर टॉर्क आणि अँग्युलर टॉर्क या दोघांचं इक्विवॅलंट आपण इथं घेतलेलं आहे आणि पॉवर इज इक्वल टू टो इंटू ओमेगा, लिनियरचा पॉवर इक्विवॅलंटमध्ये अँड देअरफॉर टो इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला टॉर्कचं फॉर्म्युला होता टो इज इक्वल टू आय इंटू अल्फा, आपण जे डिराईव्ह केलेलं आहे टॉर्क ऑन ए रोटेशनल बॉडीमधला. तर इथं आपण हे लर्न केलेलं आहे. आता बेटा त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो नेक्स्ट न्यूमरिकल काय, पाहिजे अ फ्लायव्हील रिव्हॉल्व्स ॲट, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी N1 इज इक्वल टू 100 रिव्होल्युशन्स पर मिनिट. आता याला पर सेकंद करायचं आहे. 100 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 3 आलं. रिव्होल्युशन पर RPS म्हणतो. आणि टॉर्क अप्लाइड टू द फ्लायव्हील फॉर स्मॉल t इज इक्वल टू 10 सेकंदामध्ये, त्यावेळेस त्याची स्पीड इन्क्रीजेस टू 200 डिवायडेड बाय 60, दॅट इज 10/3 RPS मध्ये. देन द अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा काढा म्हणलेला आहे.
अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा काढा. सांगा बरं बेटा कोणता फॉर्म्युला आहे. तर बेसिकली अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा तुम्ही लर्न केलेला आहे. अल्फा म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाईम. ω2 मायनस ω1 अपॉन टी. अल्फा अँग्युलर ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो काय बेटा. अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज इक्वल टू ω2 मायनस ω1 अपॉन टी. ω2 ची किंमत 2πn2 मायनस 2πn1 डिवायडेड बाय टी अँड दॅट इज इक्वल टू हिअर 2π जर कॉमन काढलात तर n2 मायनस n1 अपॉन टी आणि इथं 2π. n2 ची किंमत किती 10/3 मायनस 5/3 अपॉन टाईम किती 10 सेकंद. राईट. हां आता इथं काय बेटा सिम्प्लिफाय करा. 2π/10 इंटू लसावी 3 आला 10 मायनस 5 म्हणजे 5. हे किती आलं हे 2 आणि 2 कॅन्सल दॅट इज इक्वल टू π/3 रेडियन पर सेकंड. असा एक सिंपल न्यूमरिकल तुमच्या पुढे आलेलं आहे. सहज तुम्ही फॉर्म्युला जर आठवला अल्फा म्हणजे ω2 मायनस हा आपण ऑलरेडी कोणत्या टॉपिकमध्ये लर्न केला आठवतं. सर्क्युलर मोशनमध्ये. सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आपण तिथं घेतलेला होता. आता बेटा याच्यानंतरचा न्यूमरिकल जो असेल प्रॉब्लेम नंबर 52 मध्ये सॉल्व करा बरं. 52 मध्ये काय दिलेलं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए फ्लायव्हील इज I इज इक्वल टू 4 kg मीटर स्क्वेअर. इफ टॉर्क ऑफ 10 Newton meter is applied on it, when the angular acceleration produced will be. Angular acceleration produced will be. तर बेटा अँग्युलर ॲक्सलरेशन कसं काढायचं आपल्याला. अँग्युलर ॲक्सलरेशन प्रोड्यूस्ड विल बी. तर पहा बरं आता इथं कसं येतं. अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा काढायचं आहे. टॉर्क दिलेला आहे. काय रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. बेटा आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा and therefore alpha is equal to torque upon I. That is torque 10 divided by alpha 4. 10 divided by 4 म्हणजेच 2.5 radian per second square. 10 divided by 5 म्हणजे 2.5 radian per second square. नेक्स्ट चला बेटा आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो किती नंबरचा न्यूमरिकल आहे 53. इफ ए फ्लायव्हील हॅज 70 kg मास. या फ्लायव्हीलचं मास 70 kg मध्ये दिलं आहे बेटा. अ रेडियस ऑफ गायरेशन k 1 मीटर. देन टॉर्क रिक्वायर्ड and acceleration alpha is equal to 2 revolutions per second square. प्रॉब्लेम फार सिंपल आहे. इथे युनिट बदललेला आहे एवढंच कन्वर्ट करावं लागेल. रिव्होल्यूशन आहे का रे. अल्फा म्हणजे काय रॅडियनमध्ये. रिव्होल्यूशनचं रॅडियनमध्ये कन्वर्ट आहे. 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू 2π रॅडियन. एक रोटेशन कंप्लीट झाला. एक रोटेशन कंप्लीट झाला म्हणजे किती अँगल 2π रॅडियन. 2π रॅडियन होतं. तर किती रिव्होल्यूशन आहे 2 रिव्होल्यूशन इज इक्वल टू किती येतं 2 इंटू 2π. हे रॅडियन आलं बेटा. म्हणजेच किती आलं अल्फा बरोबर आहे 4π रॅडियन पर
सेकंड स्क्वेअर एवढाच प्रॉब्लेममध्ये. बरेचसे विद्यार्थी काय करतात इथं वाचण्याच्या ओघामध्ये युनिट रिव्होल्यूशन पर सेकंद दिलेलं लक्षातच घेत नाहीत, डायरेक्ट लिहितात किती 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर असं लिहितात आणि रिझल्ट चुकीचा येतो बेटा. तर इथं टॉर्क इज इक्वल टू काय सांगा फॉर्म्युला I इंटू अल्फा. आय किती दिलेलं आहे व्हील म्हणलेलं आहे, फ्लायव्हील म्हणजे व्हील आहे. व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती mr²/2. आयच्या ठिकाणी फॉर्म्युला mr²/2 ठेवा बेटा इंटू अल्फाची किंमत ऑलरेडी दिलेली आहे. हां ठेवावर किमती एम मास किती दिलेला आहे आपल्याला 70. आर रेडियस किती आहे mk². आता इथं रेडियस जो असेल बेटा इथं रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे, म्हणजे काय करावं लागेल फॉर्म्युला I इज इक्वल टू mk² ठेवा. mk². डायरेक्ट रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे, तर m आपण 70 ठेवलं आणि k किती आहे 1चा स्क्वेअर 1च. अल्फा किती 4 पाय. हां किती आलं बेटा येतं 7 चौक 28 280 पाय न्यूटन मीटर. दॅट इज टॉर्क इज इक्वल टू इथे लक्षात ठेवा जर समजा रेडियस दिला असतं तर mr²/2 ठेवला असता फॉर्म्युला आयचा, पण आयची किंमत इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला दिलेली आहे. आयची किंमत आपल्याला इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन दिलेली आहे, म्हणून बेटा इथं 280 पाय हा या न्यूमरिकलचा रिझल्ट आला बेटा. चला आता याच्यानंतर पुढचा जो न्यूमरिकल आहे 54 नंबरचा न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे. 8 kg फ्लायव्हील किती आहे याचं मास दिलेलं आहे तुम्हाला 8 kg फ्लायव्हील हॅज रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे k इज इक्वल टू 1/4 मीटर. द टॉर्क रिक्वायर्ड टू गिव्ह इट अँड अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे टॉर्क आपल्याला काढायचं आहे. अँग्युलर ॲक्सलरेशन 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर इथं युनिट बरोबर दिलेलं आहे. अगोदरचे प्रॉब्लेममध्ये युनिट थोडंसं वेगळं दिलं होतं बेटा, या ठिकाणी युनिट तुम्हाला बरोबर दिलेलं आहे. चला काय आता काय फॉर्म्युला सांगा बरं. टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. काय व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. बरोबर आहे का. टॉर्क ऑन ए रोटेटिंग रिजिड बॉडी इज इक्वल टू I इंटू अल्फा. टॉर्क ऑन ए रोटेटिंग रिजिड बॉडी इज इक्वल टू I इंटू अल्फा आणि आयची किंमत mk² इंटू अल्फा. आता m किती आहे बेटा 8 k² 1/4चा स्क्वेअर राईट इंटू अल्फाची किंमत 4. अल्फाची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 4 दिलेली आहे. हां आता परत आपण 8 इंटू 1/4चा स्क्वेअर 1/16 इंटू 4. तर बेटा इथं 8 2 16 आणि 2 4ला कॅन्सल केलं तर 2 आलं. तर टॉर्क ऑन ए रोटेटिंग रिजिड बॉडी इज इक्वल टू 2 न्यूटन मीटर. टॉर्क ऑन ए रोटेटिंग रिजिड बॉडी इज इक्वल टू 2 न्यूटन मीटर. तर त्या बॉडीवरचा जो टॉर्क आलेला आहे तो किती आला आहे 2 न्यूटन मीटर. तर या पद्धतीनं असे न्यूमरिकल्स जे होते हे न्यूमरिकल्स आपण सॉल्व केले. प्रत्येक न्यूमरिकल व्यवस्थितशीर कॅल्क्युलेशन मात्र फॉर्म्युला आठवल्यानंतर किमती ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन अत्यंत व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीनं सॉल्व करत जायचं. तर आपण इथं थांबूया आणि नेक्स्ट न्यूमरिकल परत आपण कंटिन्यू नेक्स्ट पिरियडला आपण लर्न करूया बेटा.